100-200 लोक आले. एकट्यावर अंधार द्यायचं, सगळे 150-200 लोक आले. हे यांचा नेहमीचा झाला. माझा मागे पण माझ्यावर एवढा मोठा हल्ला केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची माझी मोकळी झालेली आहे. मला कार्यकर्त्यांना होतोय ताई, काय सांगा? हे आता मला असं वाटतं तुम्हीच बघितलं पाहिजे की कशा पद्धतीची दडपशाही चालू आहे. दुपारपासून तुम्ही सगळी मीडिया इथे आहे. इतकी दादागिरी कुठे चालते का? आणि ह्या संदर्भात आम्ही सगळे ह्या चौकशीचे आदेश आम्ही करायला लावू आणि निवडणूक ॲक्च्युली जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर 5मध्ये, तिथे आपले उमेदवार होते, जे आमच्या महिला उमेदवार आहे, मुस्लिम उमेदवार आहे, आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले, तर तिथे धक्काबुक्की झाली, त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं. आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जो दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले, काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय. स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही, किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही. स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली. आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR आम्ही नोंद करायला लावलेला आहे. आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला. पोलीस स्टेशन ऑफकोर्स तेव्हा की त्यांना तुम्ही पोलीस समजूत करायला पाठवले, ते तुम्ही धमकी दिली, पोलीस धमकी द्यायला आले, मला बाहेर दिलं असं मतदान बघा, एक विषय आहे की 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायचं अधिकार नाही. इवन स्वतः उमेदवाराला फक्त पोलिसांनी सकाळी सूचना दिल्या होत्या की तुम्ही 1 तासाच्या अंतरावर एक वेळा तुम्ही राऊंड मारू शकता. जर ते मतदार आहे तर मतदाराचं एवढं 1-1.5 तास आतमध्ये काय काम आहे? मतदान करून बाहेर आलं पाहिजे होतं. तिथं तुम्ही पूर्ण तुमच्या सेनेचा प्रचार करताय, मफलर घालताय, असं अलाउड नाहीच आहे. जरी मी गेली असेल, मी 100 मीटरच्या बाहेर होती आणि मी सकाळपासून सगळ्या पोलिसांना हेच सांगत आलेली आहे. मी इवन इलेक्शन कमिशनरला पण पत्र लिहिलं, IG ला पण लिहिलेलं आहे की इथे जे काय होईल ते नियमाने व्हायला पाहिजे. आमचे लोक असो किंवा त्यांचे लोक असो, नियमाच्या बाहेर काम होता कामा नये. मला असं वाटतं त्याचं काही चुकीचं नाही. आम्ही काही नियमाच्या बाहेर करायला लावत नाही. जेव्हा की आज सेनेने या शहरामध्ये पूर्ण इथं दहशत माजवली, नियमाच्या बाहेर इथं मतदान केलं गेलेलं आहे, तिथं दादागिरी केली गेलेली आहे, इथे मारहाण झालेली आहे. अजून याच्या पलीकडे काय बघायचं बाकी आहे? गुन्हा तुम्ही दाखल केला त्याच्यामध्ये आमदारांचं नाव घेतलंय का? ऑफकोर्स घेतलेले आमदार स्वतः होते ना तिथे. आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे. जर अशी घटना घडत असेल तर त्यांनी थांबवलं पाहिजे ना, की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचा की सगळे अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काही आज घडतं हे फक्त त्या कारणामुळेच घडतं. आणि आपण जे म्हणतात की पक्षाची मफलर घालून आले तर याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार? केली मी तक्रार ऑलरेडी. मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ्स वगैरे पाठवलेले. आता ते याच्यातही म्हणतील की यांचं काहीतरी आहे आणि खोटं बोलतात, असं तर होणार नाही. त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे, त्यांनी जो काही तमाशा तिथे बूथवर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे. जे दुपारच्या वेळेस त्यांनी 17 नंबर प्रभागामध्ये माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या, त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली, जे की अलाउड नाही आहे. घोषणा देणं तुम्हाला अलाउड नाही आहे बूथच्या बाहेर किंवा तिथं बूथच्या प्रिमायसेसमध्ये. याचे सगळे रीतसर व्हिडिओ आलेले आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तुम्हाला आता गेल्या काळात जर विचार केला 3ऱ्यांदा पोलीस स्टेशनला यावं लागतं मंत्री असं? हो, तर मी तेच सांगते, हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झालं नाही. मी आत्ताच पोलिसांना सांगत होते की मी राजकारणात आल्यापासनं किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासनं
ह्या फक्त वर्षभरात मला 2 वेळा यावं लागलं, ते पण माझ्या मुलीसाठी आणि आज या कार्यकर्त्यांसाठी. याच्या आधी मला गरजच पडली नाही, कारण अशी परिस्थिती मुक्ताईनगर शहराची नव्हतीच. ठीक आहे, राजकारण असतं, पक्ष असतं, जो तो त्या आपल्या आपल्या परीने करत असतं, पण इतकं इथं माज आणणं ह्या लोकांना आणि इतकं ह्या अशा पद्धतीने वागणूक करणं हे कितपत योग्य आहे? पत्र करण्याची मागणी करणार आहे का तुम्ही निवडणूक आयोगाकडे? आचारसंहितेचं उल्लंघन झालं ऑफकोर्स करणार आहे. मी आधीच सांगितलं की मी कंप्लेंट केलेली आहे, सगळे फोटोग्राफ्स वगैरे सगळे मेल केलेले आहे, इव्हन SP साहेबांनाही पाठवलेलं आहे, देवेंद्रजींकडे पण मी या संदर्भात सगळी माहिती पाठवलेली आहे. थँक्यू. पक्षाला टार्गेट केलं जाते की खडसेंना टार्गेट केलं जाते, काय वाटतं? काय पक्षाला टार्गेट केलं जाते की खडसेंना टार्गेट केलं जाते? हे बघा, मला असं वाटतं की चंद्रकांत पाटलाने ज्या भाजपनी त्यांना विधानसभेमध्ये मदत केली, बरोबर, ठीक आहे, आमचं ते म्हणतात की खडसे ठीक आहे, खडसेला एक बाजूला ठेवा, पण बाकीची भाजप तर त्यांच्यासोबत होती, त्यांनी तर प्रामाणिक काम केलं होतं. मग त्यांनी मोठं मन दाखवून का नाही भाजपला इथं विश्वासात घेतलं, की का नाही भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं? आज जे काय होतं इथे भाजपच्या लोकांवर दमदाटी होते आहे, मग हे कुठे गेलं? मग तेव्हा हा युती धर्म नाही आठवत. ठीक आहे, खडसे तर आहेच, त्यांना आमची ॲलर्जी आहे ते तर आधीपासून सगळ्यांना माहीत आहे, मी त्याबद्दल बोलतच नाही आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली. मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, खासदार आहे, आज मंत्री आहे, तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे, कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे आणि ते मी केलेलं आहे. ते त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे? लढा ना तुम्ही पण निवडणूक. नाही, पण तुम्ही एकट्या निवडणूक लढवताना दिसला, तुम्हाला पक्षाकडनं तसं नाही पाठबळ मिळालं? पक्षाकडनं सगळे मला सपोर्ट होता आमच्या स्थानिक स्तरावर. आज बघू शकता डॉक्टर फडके काका आहे, ते आज सिनियर मोस्ट लीडर आहे. आमचे अशोक भाऊ कांडलकर आहे, ते गेल्या जनसंघापासून ते काम करत आहे. जुने भाजपचे म्हणजे माझ्यापेक्षा तर कितीतरी वर्ष आधीपासून ते काम करत आहे. माझे जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकलेले, पक्षाचे उपाध्यक्ष आहे, ते आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आहे. तर त्याच्यामुळं असं नाही आहे, तालुक्याची टीम, आमची जी विधानसभेची टीम, बोदवड मुक्ताईनगरची पूर्ण टीम आमच्यासोबत होती आणि एकटी मी करूच शकत नाही. कार्यकर्ता तर लागणारच आणि निवडणूकच कार्यकर्त्यांसाठी आहे, तर बिना कार्यकर्त्यांचं मी एकटी काय करणार आहे? कार्यकर्त्यांचा सपोर्ट सगळा होतच, कार्यकर्ते सगळे ग्राउंडवर आहे, काम करताय, रात्रंदिवस फिरत होते सगळीकडे. एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेमकी काय घटना घडली होती आणि काय गुन्हा दाखल झाला आहे? आज मुक्ताईनगरच्या नगर परिषदेच्या निवडणुका चालू होत्या आणि 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान एक जहांगीर अहमद खान म्हणून एक फिर्यादी आहेत कंप्लेनर, तर त्यांच्या सुनबाई तिथे इलेक्शनला उभ्या होत्या. तर त्यांचे दीर हे काय वोटिंग करण्याकरता आतमध्ये बूथमध्ये गेले होते. तर त्यावेळी हे कार्यकर्ते समोरासमोर आले, म्हणजे माननीय आमदार साहेबांचे कार्यकर्ते, आणि हे समोरासमोर आले आणि त्यांच्यात काही वादावादी झाली, धक्काबुक्की झालेली आहे. तर त्याबाबत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय कलम आहे सर, काय कलम? त्यामध्ये कलम काय, धक्काबुक्कीचं एक कलम आहे, नंतर धमकी देण्याचं एक कलम आहे, बरोबर ना, म्हणजे निवडणुकीवर गैरप्रभाव पाडणे असं एक कलम आहे. सर, कोणावर आरोप करण्यात आलेले आहे? आरोप कार्यकर्ते आहेत ना, हे शिवसेनेचे कार्यकर्त्यावर आरोप आहे. पण रक्षा खडसेंचा असा आरोप आहे की आमदार स्वतः तिथे होते आणि त्यांच्या समोर आमदारांचं पण FIR मध्ये नाव आहे असं ते सांगतात, तसं काही आहे? आता दोन्ही पक्ष समोर होते, आमदार साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते होते, हे यांचे कार्यकर्ते, यांचे उमेदवार होते, यांचे कार्यकर्ते होते, समोरासमोर होतं. आमदारांवर गुन्हा दाखल नाही आहे. आता ते तपासामध्ये त्यांचा काय रोल होता की नव्हता ते नंतर पुढे करता येईल आपल्याला. FIR मध्ये नाव आहे त्यांचं? नाही, त्याच्याबद्दल नाही सांगू शकत. FIR मध्ये नाव आहे? नाही, ते कार्यकर्ते समोर आले आणि तिथे वादावादी त्यांची झाली असं त्यामध्ये नमूद आहे. आमदार नव्हते सर त्यावेळेस, आमदार होते त्यावेळेस. मी सांगितलं ना, आमदार सह कार्यकर्ते समोर आले आणि वादावादी झाली. ठीक आहे, आमदारांच्या नावाचा उल्लेख आहे सर? आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि ह्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले, त्यांच्यात तिथे वादावादी झाली, तिसऱ्यांदा तेच सांगत आहे पुढे.